शहीद दिनानिमित्त 23 मार्च रोजी हुतात्मा राजगुरू यांचं जन्मस्थळ असलेला राजगुरुवाडा आणि शहीद राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृतिशिल्पाजवळ हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाणार। देशभरासह खेड तालुक्यात राजगुरू प्रेमी संघटनांकडून रक्तदान शिबिरासह समाज उपयोगी उपक्रमांवर भर। शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयासह विविध संस्था आणि सामाजिक संघटना शहीदांना देणार मानवंदना। भीमाशंकर शिरूर मार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने मोटार कान्हेवाडी पुलावरून कठाळा तोडून ओढ्यात कोसळली। समोरून येणाऱ्या मोटारीने हूल दिल्याने अपघात। मोटार ओढ्यात पडल्याने चालक बाळासाहेब डावरे, सविता डावरे, संतोष विश्वकर्मा, शोभा विश्वकर्मा, प्रतिज्ञा विश्वकर्मा आणि प्रियांशु विश्वकर्मा असे 6 प्रवासी गंभीर जखमी। दोघांची प्रकृती चिंताजनक। जखमींमध्ये 7 वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील 4घांचा समावेश। शनिवारी दुपारी घडली घटना। 6 जणांवर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। लग्नाला नकार दिल्यानंतर युवतीसह 4घांवर चाकू हल्ला करणारा आरोपी शुभम खांडके याच्या प्रकृतीत सुधारणा। फिर्यादी युवती, तिची आई आणि 2 शेजारी यांची प्रकृती स्थिर। खेड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल। आरोपीच्या विकृत कृतीचा नागरिकांनी व्यक्त केला संताप। सोने तारण कर्जाची आगाऊ रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक। चाकण पोलीस ठाण्यात मेदनकरवाडी येथील 2 महिलांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। 10 तोळे सोने बळकावण्याच्या उद्देशाने आरोपींनी सोने तारण कर्ज स्वतःच्या नावावर काढलं। 4.5 लाख रुपयांच्या कर्जाला फिर्यादीकडून 5% व्याज घेतल्याचीही पोलिसात तक्रार। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले उपबाजारात शनिवारी कांदा, लसूण, बटाट्याची आवक वाढली। आवक वाढल्याने मागील आठवड्याच्या तुलनेत दर घसरले। उन्हामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटली। मात्र राजगुरुनगर मुख्य बाजाराच्या तुलनेत चाकण उपबाजारात पालेभाज्यांची दुप्पट आवक। दिवसभरात 4.5 कोटींची उलाढाल। बाजार समिती प्रशासनाची माहिती।